नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं संकेत घाडगे ब्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज काय नवीन ह्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण वेगळा असा एक पदार्थ ट्राय करत आहोत. तर पूर्ण टीम आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये लागलेली आहे. तर काहीतरी स्पेशल असं बनतं आहे. तर सगळे कामाला आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो की आता तिथे काय हालचाल चालू आहे. आणि चला मग आता थेट आपण स्वयंपाकघरात जाऊया. मित्रांनो, इथे आहे किचन आणि इथे सगळे आता चालू आहे. तर आजचे शेफ आपले जे मास्टर शेफ आहेत तर ते सचिन तिकडे आहेत आणि सोबत अजून लोक आहेत. इथे विनय यादव खास इथे आपल्या पुऱ्या बनवत आहेत आणि इकडे तुळशीराम आता पीठ मळायला बसलाय. बाजूला आफताब गोळ्या बनतोय ना. पीठ मळणारे आपले वेगळे होते, ते कलाकार कुठे आहेत? ते राकेश खास पीठ मळणार होते. वैभव बसले इथे. हे जे समोर आहे तिथे ताट धुवून येत आहेत, तर त्यांनी सगळं पीठ मळलेलं आहे. पुरा तळायला इथे सचिन बसलाय. इकडे नितेश आहे. कांदा वगैरे सगळा. आणि तुम्ही अंदाज लावलाच असेल की आज काय बनतंय. तर आपण राकेश यांना विचारूया. राकेश, आज काय मेनू काय? आज पुरी भाजी. कसं वाटतं तुम्हाला? आज किती लोकांचं जेवण बनतंय? 11 माणसांचं जेवण बनतंय. तर स्वप्नील सांगेल. स्वप्नील, आज काय मेनू स्पेशल? महाराष्ट्रीयन पद्धतीची पुरी भाजी. अच्छा. कमीत कमी साधनांमध्ये आपण इथे पाठवलं गॅससाठी आम्हाला स्पॉन्सरशिप आम्ही तुमचं व्हिडिओ मध्ये नाव घेतलं जाईल तुमचं. जे कोण हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कृपया स्पॉन्सर पाठवा. आणि इकडे आता असं इथे बघा एक एक अशी पुरी तळत. सचिन आता पुरा तळायला घेतलंय. आणि इकडे आता कांदा चिरून रेडी आहे. बटाट्याची भाजी बनणार आहे. इथे एकदम फास्ट अशा पुऱ्या चालू आहेत. डॉक्टर फिक्सेड वाले आपण शेफ आणलेले आहेत खास करून पुऱ्या बनवायला, जेणेकरून आपल्याला गोल गोल मिळतील. आणि एक डॉक्टर फिक्सेड वाले त्यांच्यावर लक्ष ठेवायला मिळेल ते बरोबर करतायत की नाही. हा, एक मिनिट आणतो. आता तेलात पुरी सोडली, गोल अशी फुगलेली आता. हा पण वैभव पण आहे इथे. हा पण सपोर्ट करतो. आणि अजून एक माणूस स्वीट आणण्यासाठी गेलाय, संतोष. इथे 2 नवीन शेफ आहेत. एक आहे विनय यादव आणि दुसरे आहेत राकेश कारवार. हे खास UP वरून आलेत. तर एकदम स्पीडमध्ये असे आपल्या पुऱ्याला लाटतायत आणि एक जण गोळे बनवत आहे. आपण एक UP वरून आहे. आणि हा कुठला? बिहार. आफ्ताब बिहार वरून आलाय. नितीश कुमार. तर हा एकदम पटापट असे गोळे बनवतोय गोल गोल. इथे गोळे बनवत आहेत, इथे गोळे प्रेस करतायत. पटापट इथे काम करतोय. इथे अशा पुऱ्या लाटायच्या चालल्यात. आणि हा इकडनं वैभव, हा तिथून इथे सगळ्या सप्लायर आहे. पेडलर. आणि इथून परत नंतर ह्या अशा पुऱ्या जातात डायरेक्ट अशा तेलामध्ये. आणि सचिन असे गोल गोल अशा पुऱ्या तळतात इथे. आता इथे माणूस चेंज झालाय पुरा लाटायला. तर आता राकेश पुरा लाटणार आहेत. तर नॉर्मली आपण गोल पुऱ्या बघितल्या असतील, तर आता हे वेगळ्या अशा पुऱ्या लाटणार आहेत. तर आता आपण बघूया की त्यांची स्पीड किती आहे. एकदम प्रोफेशनल असे आहेत. लाटतात. स्पीड बघितलं तर एकदम फास्ट आहे. ती मोठीवाली लाटा नाही, डिझाईनवाली. डिझाईनवाली एक लाटा. हे असं आता पीठ दोन्ही गोळे घेतले असं गोल असे बनवतात. असं गोल केल्यावर काय होतं?
लवकर पसरतं का? आता असं गोल गोल पूर्ण असे मोठे असे पोहे लाटणार आहेत. स्पीडला काय तोड नाही, एवढा जास्त स्पीड आहे. गोल लाटायचे चालू आहे. एवढ्या सगळ्या लाटून झाल्यात. इथे अजून एवढे गोळे शिल्लक आहेत. आणि इकडे आपल्या एवढ्या अशा टोपभर पुऱ्या झाल्यात. अजून आता डिझाईन कापायला घेतले. तर आपण गोल पुऱ्या बघितल्यात. तर आता गोलमध्ये अजून 4 भाग करून या डिझाईनवाल्या पुऱ्या बनवल्यात. असं व्हेरिएशनवाले असे कुक आहेत. किती वर्ष झालं तुम्ही जेवण बनवता? किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे? हां, 10-1 वर्ष झालं यांचा चांगला असा एक्सपिरियन्स आहे. आणि हे सगळे असे तरुण लोक आहेत, हा एक्सपिरियन्स बघतायत, हे अनुभवाचा घेत आहेत. आणि यांच्याकडे 1-2-3 वर्षाचा अनुभव असलेले लोक आहेत. बाहेर पण उभे आहेत हे लोक. हे पण 10 वर्ष झाले जेवण बनवतात, त्यामुळे त्यांच्याकडे पण चांगला असा अनुभव आहे. संतोष आत्ता आला. संतोष, कुठे होता तू? दिल्लीला गेलेला तो खास गुलाबजामुन आणायला. तिथून आला. आता तो पण ट्रेनिंग घेतो. सगळे ट्रेनिंग घेत आहेत मास्टर शेफकडून. मित्रांनो, आता पुऱ्या आपल्या इथे कंप्लीट झाल्यात. तर अशा लास्ट राऊंड झाला आहे पुरीचा. आणि आता आपण बटाट्याच्या भाजीला सुरुवात करणार आहे. सगळ्यात पहिला आपण तेल टाकलं आहे आणि इकडे सगळं सामान ठेवलेलं आहे जे आपण बटाट्याच्या भाजीमध्ये टाकणार. इकडे कांदा आहे. शेफ नवीन आले दादा. आधी जाणार आहे कांदा. मेन कुक दाखवणार आहे ना, मेन कुक सचिन. याच्यामध्ये मिरच्या आणि लसूण सगळं मिक्स करून घ्यायचं. लसूण आपण सोडले नाही, असे टाकले. हे अख्खे लसूण टाकले जास्त चांगली अशी टेस्ट येण्यासाठी. जे असिस्टंट कुक आहेत ते आहेत इथे तुळशीराम, जे सचिनला मदत करतात. हे काय टाकलं आता? जिरं टाकलं आता. इडली पावडर टाका, इडली पावडर. इडली आता राई टाकली. कोणते कोणते मसाले आज टाकणार आहे? हल्दी पावडर, हळद टाकतं कलर येण्यासाठी. झणझणीत अशी भाजी होणार आहे. आपल्या बटाटा भरपूर आहे. हळद अजून टाका. अजून टाक. हळद टाक जास्त. आता वरून आपण बटाटा टाकतोय. एवढा टोपभर बटाटा आहे. जेवणासाठी खास नवीन टोप घेतलाय. जरा हलव, जरा हलव. बटाटा पण इकडे टोप इकडे. सगळा बटाटा मिक्स करतात.
तुळशीराम टोटल 13 लोकांचं जेवण इथे बनतं. सगळ्यात मोठा कॅप्टन. मित्रांनो इथे आता अशी पंगत बसली आहे. तर इथे स्वीट्स पण आणलेत आणि सगळ्यांना एक एक गुलाबजामुन वाटायचे चाललेत. तर अशी पूर्ण पंगत बसली आहे. आणि आजचा आपला हा असा बेत होता पूर्ण, पुरी भाजी आणि गुलाबजामुन हे असं होतं. अशी ही डिश आहे. तर इथे पुरी आहे, भाजी आहे आणि स्वीटमध्ये आहे गुलाबजामुन. आणि ही सगळी आपली लोकं इथे बसली आहेत जेवायला. तर आपण विचारूया टोटल इथे आहेत आपण किती आहेत. 11 जण आहेत इथे सगळी टीम. आणि खास ओडिसामध्ये आपण असं घरगुती असं जेवण बनवलं आहे पुरी भाजीचं. सगळ्यांचे आपण कमेंट्स घेऊया. आफताब तुझ्यापासून सुरुवात करूया. कशी आहे टेस्ट? एक नंबर. स्वप्नील मस्त टेस्ट आहे, छान. आणि हेड कुक सचिन, तुळशीराम, अमित, नितेश, विनय, वैभव, संतोष आणि आपले पुरी एक्सपर्ट राकेश. एकच नंबर. त्यांनी स्वतः पुऱ्या बनवल्यात म्हणून एकच नंबर. मित्रांनो तर असा होता आजचा व्हिडिओ. आज खूपच धमाल आली कारण आम्ही एक टोटल 12 लोक होतो आणि सगळ्यांचा असा स्वयंपाक इथे झाला आपला. एकदम सगळ्यांची अशी मेहनत होती आणि जी बटाट्याची भाजी झालेली ती तर एक नंबरच होती आणि त्यासोबत गरमागरम पुऱ्यासुद्धा होत्या. तर सगळ्यांनी खूप असं एन्जॉय केला आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने आमची ही पार्टी एकदम सक्सेसफुल झाली. तर लास्ट वीकसुद्धा आपण जशी पार्टी केलेली कोळंबीची, तर आज काय नवीन ह्या भागामध्ये आज सेकंड एपिसोड होता आपला आणि इथेसुद्धा आपण धमाल अशी केली. तर अजून पुढेही आपण असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करूया कारण आता आम्ही घरापासून खूप लांब आहोत, ओडिसामध्ये आहे आणि तिथे सगळे एकत्र मिळून आम्ही असं काहीतरी थाट मांडतोय आणि तो सक्सेसफुल करतोय. तर यामध्ये सगळ्यांना असा आनंद मिळतोय. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा आपलाच आवडता चॅनेल संकेत घाडगे ब्लॉग्स, आपलाच मराठी यूट्यूब चॅनेल. तोपर्यंत बाय बाय.